लाडकी बहीण योजनेवरनं सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरूच आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरनं सरकारला लक्ष केलंय, तर केवळ बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे। लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे। निवडणुकीचे 2 महिने आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे। एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे। 2 महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली, अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या, त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली, मीडियाने चालवली, काही एका वृत्तपत्रात आली, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे। वास्तविक त्या बातमीत काही तथ्य नव्हतं। मी अर्थमंत्री, मी आज 10वा अर्थसंकल्प सादर केलाय। काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे, तरी देखील त्याच्यात 2 दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थ विभागाच्या असं मत होतं, तरी ही योजना दिली, फंड्स नाही। दादांत खोटी बातमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।